अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री ज्यांचं जिथे निवासस्थान आहे तिथे काही अज्ञात ड्रोन दिसल्यामुळे अमेरिकेमध्ये खळबळ ही पोचलेली आहे आणि याच्यामुळे अमेरिकेची सुरक्षा या विषयावरती जे लोकांचं विश्लेषण होतं ते आता केलं जात आहे. लक्षात असावं, आतापर्यंत जे युद्ध होतं ते अमेरिका हल्ले करत होती आणि इराणकडनं जे हल्ले होत होते ते हल्ले फक्त अमेरिकेचे जे लष्करी बेसेस आहेत मध्य पूर्वेमध्ये, म्हणजे मिडल ईस्टमध्ये, म्हणजे कतारमध्ये आहेत, सौदी अरेबियामध्ये आहेत, UAEमध्ये वगैरे, तर त्यांच्यावरती होत होतं. हे पहिल्या वेळा झालेलं आहे की ज्यावेळेला इराणी जे ड्रोन्स आहेत ते अमेरिकेच्या मेनलँड म्हणजे मुख्य भूमीवरती आलेले आहेत. खरं म्हटलं तर याच्या आधी अमेरिकेच्या मेनलँडवरती कधीही कुठल्या देशाची शस्त्र पोहोचण्याची उदाहरणं इतिहासामध्ये आपल्याला दिसत नाही. तर त्याच्यामुळे हा एक मोठा धक्का आहे. यामुळे सिद्ध होऊ शकतं की अमेरिकेची जी मेनलँड आहे तीसुद्धा या युद्धापासून सुरक्षित नाही आणि गरज पडली तर इराण हे चीनच्या मदतीने किंवा रशियाच्या मदतीने अमेरिकेच्या मेनलँडवरती हल्ला करू शकतो. परंतु मात्र जर असं झालं तर याचा अर्थ असा होतो की यामुळे अमेरिकेला दाखवावं लागेल की आमची मेनलँड ही सुरक्षित आहे, आमच्यावरती कोणी हल्ला करू शकत नाही. तर म्हणून अजून जास्त रागाने अमेरिका आता हल्ला करेल. म्हणजे विश्लेषण दोन प्रकारे होऊ शकतं. एक तर अमेरिकेची सुरक्षा पूर्ण सुरक्षित नाही हे एकदा सिद्ध झालं, याच्यामुळे ग्लोबल सिक्युरिटी अलर्ट हा द्यावा लागेल. दुसरा, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती दबाव वाढत असेल की इराणला रोका किंवा नेत्यांचं रक्षण करा. तिसरा, युद्धामध्ये युद्ध हे मेनलँडपर्यंत पोहोचू शकतो हा जो संदेश आहे हा इराणने अमेरिकेला दिलेला आहे. आणि याला माफ करा, प्रतिहल्ला म्हणून इराणने कतारचे जे म्हणजे पेट्रोलियम शुद्धीकरण कारखाने आहेत, जे शुद्धीकरण कारखाने UAEमध्ये आहेत, त्यांचे जे बेसेस आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ला करून त्यांचं जे तेल उत्पादन करणारे, तेल शुद्ध करणाऱ्या ज्या बाबी आहेत त्यांचं मोठं नुकसानही केलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळे 3 मोठे परिणाम होत आहेत. एक तर एनर्जी क्रायसिस, म्हणजे जगातलं 25% तेल हे आखातातनं येत आहे, तो पुरवठा आता बंद पडलेला आहे आणि याच्यामुळे तेलाच्या किमती या वाढलेल्या आहेत आणि युरोप आणि एशियातल्या देशांना आता तेल आणि गॅसच्या किमती आता जास्त वाढीव किमतीमध्ये घ्याव्या लागतील. दुसरं, होर्मुझची जी समुद्रधुनी आहे किंवा त्याला स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हटलं जातं, तिथे इतर व्यापारसुद्धा केला जातो. खास तर UAE किंवा आखाती देशांशी जो व्यापार होतो तो इकडनं केला जातो, तोसुद्धा आता बंद पडलेला आहे. आणि तिसरं, आता सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्यामुळे सगळ्या जगामध्ये महागाईही वाढते आहे. एवढंच नव्हे तर दुबईवरती पुन्हा पुन्हा हल्ले होत असल्यामुळे आखाती देश, खास तर दुबई वगैरे, हे सगळं ग्लोबल हब होतं वेगवेगळ्या विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांचं, ते आता बंद पडलेलं आहे. दुबईला सोन्याची लंका असं म्हटलं जातं. तर दुबईची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. जगातल्या श्रीमंत माणसांनी, श्रीमंत इन्व्हेस्टमेंटनी येथे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली होती रिअल इस्टेटमध्ये असं म्हटलं जातं. तर श्रीमंत भारतीयांनीसुद्धा 90,000 कोटी अब्ज डॉलर्स, 90,000 कोटी रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट दुबईच्या प्रॉपर्टीमध्ये केली होती. 33% माफ करा, जी इन्व्हेस्टमेंट दुबईमध्ये होती आहे ती श्रीमंत भारतीयांची आहे. त्याला आता मोठा धोका पोहोचेल. म्हणजे ऊर्जा सुरक्षा एक भाग झाला, व्यापार दुसरा भाग झाला, श्रीमंत भारतीय जे त्या भागात आहेत त्यांचं नुकसान होणं हा तिसरा भाग झाला आणि जागतिक महागाई हा चौथा भाग झाला. आणि जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, आपल्याला इंधन आणि गॅसची जे तुटवडा होतो ते संकट ते वाढू शकतं. परंतु भारताने आता वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून होर्मुझमधून अनेक जहाजं बाहेर आणलेली आहेत. आता आपण गॅस रशिया